मिरजेत लुंबिनी बौद्ध विहार आणि ग्रंथालयाचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात संपन्न. सुरेश भाऊ खाडे, तुम्ही पण भविष्यात मंत्री लवकर व्हावं आणि माझं आणि देवेंद्र फडणवीस यांचं चांगलं जमतं मी त्यांना सांगतो. मंत्री संजय शिरसाट. प्रभाग क्रमांक 20चे कार्यशील माजी नगरसेवक योगेंद्रदादा थोरात यांच्या प्रयत्नातून योगीनगर येथे मिरज नगरीच्या गौरवात भर टाकणारे भव्य लुंबिनी बौद्ध विहार आणि ग्रंथालय उभारण्याचं काम पूर्ण झालं असून सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते याचा भव्य लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मंत्री संजय शिरसाट तसेच आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या ठिकाणी ग्रंथालयाचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी योगेंद्र थोरात यांच्या विकास कामाचे कौतुक करून बौद्ध विहार आणि ग्रंथालय यांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाल्याने अभिमान व्यक्त केला. या लोकार्पण सोहळ्याला आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी, महेंद्र चंडाळे, बजरंग भाऊ पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सुरेश भाऊ खाडे, तुम्ही पण भविष्यात लवकरच मंत्री व्हावं आणि माझं आणि देवेंद्र फडणवीस यांचं चांगलं जमतं मी त्यांना सांगतो, असं म्हणून मंत्री संजय शिरसाट यांनी वाढदिवसाच्या आमदार सुरेश भाऊ खाडे यांना शुभेच्छा दिल्या. 1985 पासून शिवसेनेचं काम होतं. गेली 40 वर्ष. या 40 वर्षामध्ये अनेक संघर्ष मी पाहिले. माझं मतदार खाडेसाहेब तर असं आहे, तुमचं तर ठीक आहे, चल जाती तुम्हारी कुछ भी. माझ्या मतदारसंघामध्ये कोण कोण राहतं माहिती? राजस्थानचा राज्यपाल हरिभाऊ बागडे, अतुल सावे मंत्री महोदय, सतीश चव्हाण, राजेंद्र दर्डा, आणखी संघाची पूर्ण मराठवाड्याची सगळे यंत्रणा त्या ठिकाणी राहते. जितके जे मोठमोठे दूध सारखे माणसं राहतात, दूध कंपनी व्हिडिओ बनवायला राहतात, सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. परंतु त्यांना आपण जेव्हा काम करताना चांगलं काम केलं तर ते आपल्या पाठीशी उभं राहतात. हा माझा अनुभव आहे. म्हणून किती संकट आले, काही आले तरी आपल्याला निवडणुकीमध्ये चिंताच करायची गरज नसते. आपण निवडून येणार म्हणजे येणार, टेन्शन नाही. आणि म्हणून हे जेव्हा करतो त्या टायमाला खऱ्या अर्थानं आपण निवडून आलं, मोठं झालं याच्यापेक्षा आपण समाजासाठी काय करू शकतो, तो कोणताही समाज असो, त्याच्यासाठी काय करायची तुमची मानसिकता हे सुद्धा दिसलं पाहिजे. मी या खात्याचा मंत्री म्हणून माझ्या इकडे सुद्धा अनेक सभागृह बांधलेले आहेत. एक तर 5 कोटीचं बांधलेलं आहे. माझ्या काळामध्ये खाडेसाहेब मी लय भाग्यवान आहे. हिंदू मिलचं काम माझ्याच काळात पूर्ण होतं. या डिसेंबर मध्ये 26ला त्यांचा पुतळा 350 फुटाचा उद्घाटन जेव्हा होईल त्या टायमाला त्याला साक्षीदार मी असणार. मी भीमा कोरेगावला, ज्या भीमा कोरेगावला तुम्ही जाता, लाखोच्या संख्येने जाता, त्या ठिकाणी तुम्ही पाहिल्या अवस्था एकदम दुरावस्था आहे. मी त्याला 100 कोटी रुपये दिले. 100 कोटी ती पूर्ण जागा आपण ताब्यात काय घेतोय आणि त्याला चांगलं स्मारकाला जे काही आजूबाजूचा परिसर आहे ते सुशोभित करतो. 100 कोटी दिले. बौद्ध गयाला जाणारे लोक तुमच्यापैकी असतील. बौद्ध गयाला गेले तर तिथं राहण्याची व्यवस्था नाहीये. आपण बिहार गव्हर्नमेंट कडून त्याच्याशी बोलणे करून 10 एकर जागा त्यांच्याकडून घेतोय आणि त्या ठिकाणी चांगलं अद्ययावत असं असलेलं लोकांना राहण्यासाठी तिथं ज्याला आपण सामाजिक न्याय खात्याचे काय त्याला म्हणतो घरच बांधतोय, त्यांची राहण्याची व्यवस्था करतोय ते 10 एकर जागेमध्ये. त्याच्यासाठी 100 कोटी रुपये टाकतोय. सगळं आपण करतोय तुमच्या सर्वांचे आशीर्वाद. मला ही संधी, मला जे शिकवलंय, ज्यांनी मोठं केलंय, ज्यांच्या नावामुळे मी आज मोठा झालोय, त्या बाबासाहेब आंबेडकरांना विसरून चालला. त्यांची घटना होती म्हणून आजवीत आलो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला आमचं बोट धरलं म्हणून आम्ही राजकारणात आलो आणि आज ह्या स्टेजवर येऊन थांबलो. म्हणून आजचं हे बौद्ध विहारचं उद्घाटन माझ्यासाठी आयुष्यातला मोठा ठेवा आहे. कुठंचा कोण संजय शिरसाट कुठं त्या सांगली सारख्या ठिकाणी जातो, एका बौद्ध विहाराचं उद्घाटन करतो, हे माझ्यासाठी फार मोठी घटना आहे. माझ्या आयुष्यामध्ये अरे आपल्यासाठी आपल्या समाजाच्या लोकांनी बांधलेलं बौद्ध विहाराचं उद्घाटन मी केलंय. ही घटना एकदम छोटी नाही, ती माझ्यासाठी फार मोठी आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे काही काम कराल, बौद्ध विहार आहे याचं पावित्र्य तसं राखा. एक चांगलं काम तुम्ही केलेलं आहे. लायब्ररी या ठिकाणी केली. या लायब्ररीमध्ये सगळ्या जाती समाजाचे कोणतेही लोक असतील, ज्याला शिक्षण घ्यायचंय, ज्याला अभ्यास करायचा आहे, प्रत्येक जण तिथं आला पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे इथं अभ्यास केल्यानंतर जेव्हा तो MPSC ला जाईल, UPSC ला जाईल, जर तो मोठा अधिकारी झाला
तर तो अभिमानानं सांगत, अरे मी त्या बौद्ध विहाराच्या लायब्ररीमध्ये जाऊन बसायचो, 8-8 तास अभ्यास करायचो आणि मी आज या पोस्टला गेलोय, तो तुम्हाला निश्चितच आशीर्वाद देईल. पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार मानताना खाडे साहेबांचा आज वाढदिवस आहे, तर त्या वाढदिवसाच्या त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो एक मंत्री म्हणून, आणि भविष्यामध्ये लवकर तुम्ही पण मंत्री व्हावं अशी शुभेच्छा. देवेंद्र फडणवीस साहेबांना मी सांगेन, तुम्ही चिंता करू नका, माझं त्यांचं थोडंसं चांगलं जमतं आणि तुम्ही या वाढदिवसाच्या निमित्तानं चांगलं आणखी मोठं व्हावं. पुन्हा माझ्या बरोबर माझे सहकारी म्हणून गेल्या वेळेला मला तुमच्या बरोबर जाता आला नाही, आता तुम्ही तरी माझ्या बरोबर या अशा शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.